देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन एक संदेश घरोघरी पोहोचवण्याकरिता भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्य विधानसभा या क्षेत्रामध्ये बाईक रॅली आज रोजी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी काढण्यात आले। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्य पूर्ण मंडळमधून अशोक चौक येथून विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅली सुरुवात करण्यात आली आहे। सदर रॅली मध्य विधानसभेमध्ये विविध चौकांमधून मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी असंख्य कार्यकर्ते आपल्या बाईक रॅलीला तिरंगा ध्वज लावण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सर्वश्री पांडुरंग दिड्डी काका, शहराचे पदाधिकारी विशाल गायकवाड, जय साळुंखे, रुद्रेश बोरामणी, अनिल कंदलगी, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, संतोष कदम, केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर गवते, सुनील गोडगाव, नागेश सरगम, सौ विजया वड्डेपल्ली, बजरंग मेघनाथ येमुल, कुलकर्णी प्रतिभा मुदगल, सौ रामेश्वरी बिर्रू, किरण भंडारी, दत्ता पाटील, भूपती कमटम, सौ बदलापुरे, मारेप्पा कंपल्ली, दत्तात्रय पोसा, सुनील पाताळे, रमेश मिठ्ठा, बाबू उपळेकर, विशाल धोत्रे, सौ सावित्री पल्लाटी, धीरज कुंभार, डॉक्टर राजेश अनगिरे, राजशेखर येमुल या मोटारसायकल रॅलीचे संयोजक आनंद बिर्रू हे होते। रॅलीचा समारोप जिल्हा परिषद जवळ छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेजवळ समारोप झाला। यावेळी या रॅलीमध्ये बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। करण्यात आली। सर्वात महत्त्वाचा उद्देशाचा घर तिरंगा, प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात या आणि या माध्यमातून आपल्या देशप्रेम हे व्यक्त आज आपल्याला तर स्वातंत्र्य आलं। या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। तसंच त्याचा रॅलीचाही हा एक भाग की जेणेकरून जनजागृती व्हावी, तसंच आपल्या झेंड्याचं पावित्र्य राखण्यात यावं, झेंडेही टाकण्यात येऊ नये की या रॅलीत आपण आदेश आहे। ही रॅली आयोजित करण्यात आली। तिन्ही मतदारसंघात शहरातल्या ही रॅली आयोजित करण्यात आली। 11 तारखेला दक्षिण मतदारसंघाची रॅली झाली। आज उत्तर आणि मध्य मतदारसंघाची रॅली आहे। जनजागृती व्हावी हा एक उद्देश तिरंगा रॅलीचा आहे।